तो काय एवढं तक नाही का दाजी मोबाईलला फुटलं मग नवा घेऊन दे तुला. तुम्ही असेच म्हणून राहिले आणि कुठे घेऊन राहिले अरे मी मोठी वस्तू घेणार आहे मग तो त्याची केवढं हलकट आहे काय महिना झाला नावली का असं काय ते. माल येऊन येतं 6 महिने झाले अजून तुला मी सहा महिने जाऊन जाणार आहे का आता मानावर कधी येईन माल घ्यायला जाऊन दे रे त्याला गोळी मार. म्हणजे तुला नवरा तुला काय केलं आजपर्यंत काहीच नाही म्हणून तुम्ही इकडे आलते तसं तुमचं कोण कोणाला माल आणले काय मग कोण लागली लोकांना आणली रे तुम्ही तर लयच मोठा हात मारला जायचं येऊनची हाऊस नाही करायची मग हाऊस करायची कोणची एवढी मोठी मग सोनीची आहे काच आणि तिनं पाहिली मग अक्कानं 1,75,000 लागेल तुला हा का घालू का मग मग घाल बिंदास तिनं पाहिली मग हा तिनं तिला म्हणा तिकडून आली हा महिन्यावर मानावर बरं काय रे जोर काय सोडची कधी काय नाही नाही चांगली बोलते तसं काही नाही काहीच नाही ती जर येड्यावाने करायला आली का तिला लगेच हाकलतो तरी मला काल रात्री म्हणे जेवायच्या टायमाला मला म्हणे पाहुण्याच काही फोन येतो का नाही म्हणलं नाही म्हणे तुला कधी जायचंय म्हटलं मला नाही जायचं दाजी काही म्हणलं नाही मला जाऊ दाजी जाय मग तो जाईन तो हा. जाऊ शकत नाही मला. तिला म्हणलं दाजी तर म्हणलेच नाही मला जाय कराय नाही राही नाही तू ना तू आज का भरेर घर वाढतं मस्त हां आणि घरात वातावरण वेगळं राहतं मला पण जायचं तुमच्याशिवाय करमतच नाही तुम्ही घरात असले का मला बरं वाटत अगं तू मा रोज डोळ्यापुढं दिसते डोळ्यापुढं हां तू एक दिवस इकडे तिकडे गेली ना तरी मला त्या दिवशी तू शिंदाला गेलती ना हां सकाळची मी जेवण नाही तुला व्यवस्थित उपाशीच होते मग ती जेव्हा म्हणले नाही का तुम्हाला ती मस्त म्हणते वरून भूक हां माझ्याशिवाय जेव्हा तू आता वाढून दिसेल ना तेव्हा मा पोट पडते आता 6 महिने होऊन माझी सवय झाली ना तुम्हाला लई सवय झाली. त्याच्यामुळे होतं ते लई येडे तसं. आहे ना लई येडं म्हणजे आता कसं ते मी केलंय ते नाही तर त्याला नावरा काढा मला तेच कळत नाही नाही पहिलं तू तर मला पण दाजी तिचा आहे ना जीवच नाही तुमचा लग्न झालं ना ते तेव्हा मला शिरप्या नावा नाक मारायचे शिरप्या मग काय हे शिरप्या जेवला का हे शिरप्या झोपला का मग कळत नव्हतं तुला नवरा आहे का काय काहीच नाही अजून काही काय नाही फक्त ते जेवढा काय वळा तरी माझी त्यानं पण सांगितलं होतं बरं का तिला का बाई नवऱ्याला असं बोलायचं तसं बोलायचं त्याला काय कळतं वाघाडे तुझं वळण कसं तिचं वळण कसं मानावर बेकार आहे मानावर किती बेकार माहिती तू वळणावर पण आता उगं ते म्हणे 10 रुपयाला लागलं होतं ना म्हणून मी नवऱ्यावर काय नाही राहतं वळण आपल्यावर राहते वळण कसं लावायचं ते तुझ्या आहे बापन त्याला शिकवलंच नाही ते ती ना आडमुठ आहे ऐकत नेऊ गोळ्याचा गोळा ठेवला आडमुठलं आहे ती आता त्या दिवशी पाहुणा आला एक पाहुणा जेवायचा हा. मला याला कर गाडी पिठलं भाकरी त्याला 25 भाकरी आणि एवढं बघलं पिठलं केलं एका पाहुण्याला काय लय येडं म्हणजे लय येडं नुसता नाचतोस नाच त्याला कळत नाही ना मग कसं व्हायचं दाजी आता आता बाय तू आहे ना त्यापर्यंत मला काहीच वाटत नाही पण मग ती जर मला जाय म्हणली ना मी आहे ना ती कसं काय जाय म्हणन मी जाणार नाही बरं का दाजी मला करमत नाही तुमच्या मला करमत का ती म्हणून नाही तू जाय तू राय हा? नाही नाही अगं तू मला एकमेकांशिवाय कर्मना तो अनवऱ्याला करमत का तो शिवाय ऐ, तू नको मध्ये मध्ये बोकू येतं बाड गाळेलच याला तर मी असू नाही तर नसू याना बस बाया पाहिल्या की याला करमायचंच बंद होऊन जात नेवणी माहिती या बाई शिरप्या माडू पाय 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 शिरपा पाय वाला तुला बनव अगं अक्का तर नवरा आहे कसं बोलवतो मी दाजी म्हणते तू ये ना मला डोकंच नको लाव अरे तुला करा रे तू रे म्हणजे नवऱ्याला आव जाऊ नको घालू ते हा, इथे ही बाई, बघ. आणि ही पोत काय का तो गाड्यात काय करते ही पोत कोणती ही नाही नवऱ्यानं करेल ती आ? म्हणजे ठेवून दिलं होतं एवढे दिवस आजच घातले मी काय झालं तू काय मारा का काय माझ्या गोळ्या संपल्या का काय पोत तिच्या गाड्यात का बरं घातली तुम्ही माझ्यावाली काय वाली मग दाजी त्या नवऱ्याला हा ए बाई असेल बहिणीच्या जागेवर बाई नवरा वाटून गे लागलं तर पण ती पोत आणि नाही ग अक्का तू नाही होत नाही बेटा हात ये पाक बाई. कर म्हणजे तुझ्या नवऱ्याला ही माय नवऱ्यानं करेल पोते पाहू काढ बरं नको काढी ते कशाला तू नको नको मी बोच काढील बरं का लोक मग पाहू जागून वाटव बोच काढीन मी तुला अशी का करते काय सांग दे माय पोत नाही ठीक आहे अक्का मी नाही देणार मला दाजीने दिली तिला काय संबंध द्यायचा तू काय घाबरत मी आहे ना तर का घाबरत्या एक दिवस आहे ना तुझी पुढे जेवत होते मी अंडरपॅन्टवर पॅन्ट ठेवली होती आणि बोलता बोलता झालं कांदे बघ तरा त्याचा चटका दिली तिने मला दाजीला मग त्याच्या आता- कांद्याचे टरखालेच मी बाजून हा. काढले ते वर सुट्टी पड. जेवढी. हा
तुम्ही काय असं बसते मग तुम्ही लांब बसत अगं आता थंडी होती बसत होतो असं हा शेकत होतो होतं सगळं कुठे दिसायचं बाकी. तिला काय वाटत झाली कांदे म्हणजे तापत ठेवून चटका देते असं गावून पळालो का 2 तास घरी नाही आलो मी हा तर 2 महिने तो दाजी माझ्याजवळ झोपला कसं झोपण मग? हवाशीर जाऊन झोपायचं हवाशीर निवड हा बाहेर फॅनमध्ये निवड तरी जम नसेल इकडं. मग विचार कर अर्धी बाटली असली बसली त्या बोकामध्ये हा इतका चटकन बरं होता तारीचा तू विचार कर त्याच्या अवघड जागी चटका दिला कायत काही नाही उरे बारे घेतो आता म्हणून आणि आता तो माही पोत घातली वरून म्हणते मला दाजीना दिली मी नाही काढणार ए बाई, तुला कुठे चटका देईन तू विचार कर तू पोत धर आणि मी काही दाजीला काही बळजबरी नाही केली का मला हे द्या का ते द्या पोत घ्यायची लगेच तू ये तिकडं उद्योग का करीतो वाढ का झाली करीतो रे वाढ उद्योग ये बोलली ना? हम्म? धरी त्या आईचा वाघाड ती वाढत मेवणी तुझी वाली बायको नाही माया पोती तिच्या गळ्यात घाली सुटलाय वाढत नाही बोलत नाही हम्म? अशी करत राहायची अशीच बोलत बस चालते का पुढं ती पोत दिली बरं का तिची पिक्चर आला माहिती कोणता आला कोणते हा, टाकेलं पोत काढून घेतलं ती तो संग ती पिक्चर तू एक सांगत आता काय पाहिजे चला पिक्चर पाहिला तुम्ही तर म्हणे सोनीची केली आणि त्यासाठीच केली स्वानेची झोपलं मी घेतो काढून तू काय घ्यायची झोपलं आणि ती उठलं परत काढून घेईन माहिती काय म्हणे झोपल्यावर काढून पोते घेतो तिची 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 ती पोते तिची नाही हा, माई पोती कधी ती पोत कर घर दाजी कधी कायला तुला घर भांडणं का? करायला दाजी पोत त्या देतो बा का? दाजी पोत देतो का नाही कर का पोत देतो का नाही दे पोत आता राहू दे ना ग, जाऊ दे ना आपण पुढे दोघी वाहिले काही बहिणीचे ना आपण अगं दोघी वाहिली का म्हणजे तो नवरा वाहिली मा नवरा वाहिली तो परपंच वाहिली मा परपंच वाहिली माई पोत कशी काय तो गळ्यात चालत पण सुका दुखाल तू बहिणी याला घेऊन जाय तुला कुठं जायचंय नाही मला नाही हा. जायचं पुढं तुझ्या नवरे मी घरदार सोनं नाणं अरे, मी आवडस काहीच वाटप करू शकत नाही नवरा वाटप करू शकते अरे, कारण तो आवडस मा काहीच कामाचा नाही ए आवदशी तुझ्या नवरे तिला सगळं चालतं मग पोत चाललं ना काय होईल हम्म. पोत चाललं ना काय होईल हम्म. पाहिजे ती गुरकती मांजरवाणी हम्म. उतरव कधी मांजर गुरकती हम्म. आट्टे बंद करी ना आट्टे डायरेक्ट खा टाक आणि कर का नेऊ तुला तुरी जवळ वडी नको वा रे वा कोया बुजट ठेवली कोया दाजी नाही नवऱ्याला फोन कर बोलून घे पाय मग या म्हणा मला घ्यायचं इथं राहून काय तुम्ही अशी भांडते काय करायचं तुझं मला कर्माचं नाही का? बरं मी तुझ्या फोन लावते मी नवरा त्याला. मी येतो तिकडं राहिला काय काय तुम्ही कवर राहायचं आले पण नाही नाही कवर राहायचं मी फोन मारलं नाही तू अजून तुम्हाला फोनच लावतो काल लायचं फोन यायचं ही होतं ना. काव दाजी ही राखोळी घातली काय मानावऱ्याजवळ 6 महिने झाले 6 महिने मग ही राखोळी घातली का मानावऱ्याजवळ म्हणजे हा मला बरं मी आई बापाय चालले मी आई बापाय जाऊन आलो तुमच्या ते म्हणा तिकडं बहिणी का गेली असेल तिच्या यांचं इकडं काय हा? चाललंय ही माई पोत सुद्धा तिच्या गळ्यात घातली काय म्हणजे हा नवरा झाला काय तिचा नाही काय 8 दिवस झाले मला इथे येऊन मग दिली होती दाजीने पाय बरं, मी म्हणे काय किती दिवस झाले 8 दिवस साडू बाई खरं सांग मॅडम बाई का 15 दिवस तर महाराष्ट्र दर्शनला जाईल होती त्याच्या संघ काय हा 15 दिवस मग काय झालं जात नाही का तुझ्या आईच्या अवतासा तेच का नवरा मिळाला होता का तुम्हाला तुम्ही नेलं का मला कधी हा? दाजीने तर नेलं फिरून हा का? आमच्या चौकडं मग आता आणि- आम्हाला गोव्याला जायचं होतं आणि 8 तिच्या दिवस. गळ्यात फुटका म्हणे साडे नाही. तुला बायको नव्हती का तवाली 4 दामाला न्यायला होते ना आणि बा? ते मी काय कामाचे नाही ना, मला मी आवडत नाही त्यांना तिला गाडी लागती हा का हिला लागत हिला मला गाडी पुढं चालत- नाही, मला गाडीच नाही लागत किती लांब नाही मला नाही लागत बरं मी काय म्हणतो, हं? पाहुणा बोलतो तेवढी म्हणून दवाखान्यात कुठे तपास झाला दवाखान्यात काय झालं ते सर्दी झाली ना कोणाला? नाकात पाणी होत होतं माया नाही नाही काय आणि सर्दी तर झालीच नाही तिला तेवढं करते दवाखान्यात जायचं का हं. अगं गजरी त्या दिवशी नाही का उलट्या जाते तिला परत दिवशी उलट्या हा म्हणजे पित्त झालं आमली पित्त खवळ होत ये बाय 6 महिने वय तुला इकडे येऊ ना तुला तसं काही नाही ना नाही हो तसं काय दात पाणी तुला माहिती ना बा हा आहे नाही. ठीक आहे तुम्ही बाई कसं काय म्हणजे आहे काय काका एक सांगू का हा 15 दिवस हे महाराष्ट्र दर्शनला गेले एकासारखे लक्झरीत झोपेल होते का नाही ना खरं सांगा खाली तुम्ही. झोपतच असेल ना नाही नाही रावटे घेऊन तिला खाली खाली एक दिवस तरी झोपलो मग लॉजवर झोपायचं जाऊन घ्या काय या माणसं उलट्या माणसं लोणच्या. सगळं जायचं अहो माणसं जायचे बाया बाया लक्झरीत राहायच्या ट्रेनला ये बाय लेट करा ते दाजीला तुम्ही नीट सांगा ना दाजी मग आपली लक्झरी राहिली मग तेव्हा झोपा कुठं जातो मग बाया बाया बस मध्ये होत्या माणसं लॉजवर जायची नाही नाही याचं काही खरं नाही बरं याचे चलिंत्र मला नाही कधी रे हा दिसते. साडू मला आहे ना पहिल्यापासून माहिती कसा आहे हा कसं हा. आहे चांगलं आहे कोण हा? मला किती का जीव लावलं माहिती का
तुमचं ध्यान सुद्धा मग नाही तुला आलं. याच्याकच राहायचंय का तुमचं ध्यान- राहायचंय का तुला याच्याकच तुमचं ध्यान नाही आलं म्हणलं विचार करा जीव कोणच्या 6 महिने तुला बा नवऱ्याच ध्यान काय नाही आलं आता का मला काय खात असं काय करीत असं होतो ना मी होतो ना काय आला तिला लागत द्यायला हा का दाजी, एक काम करायचं का तिला 2 दिवसाला लागत होतं बघ अहो दाजी यांना परत मी आहे ना अष्टविनायकला देते पाठवून 8 दिवस तुम्ही थांबून घ्या ना इकडं नको का आम्हाला गोव्याला जायचंय बाई. अष्टविनायक नको तिला गोव्याची देव पाहता मग गोव्याला म्हणला? गोव्याचा देव. आम्हाला दाजीचं मला ठरलं होतं गोव्याला जाऊ मग तुम्ही दोघं चालले का तुला काय आहे? नवरा बिवरा आहे का नाही का आहे का नाही तुम्हीच म्हणेन मला आम्ही तुला का तुला काय असं यानं- डोकं अगं तोडलंय? यानं तर लाजच सोडली हा तर मला विचारीनाच मला कवडी मात्र किंमत नाही कुत्र्याला किंमत आहे पण मला द्यायना जसाल तसं भेटत नाही त्यांना तू त्यांच्या मनासारखे भेटले नाही मला माझ्या मनासारखं भेटला नाही मग नवरे बदली ती बदली ती कायला फिरून येऊन द्या ना मला 8 दिवस कोणा सांगा दाजी सांगा गोव्याला चाललो आम्ही का कुठं चाललो का हा बाहेर काय हा तू पायपची जायचं असं का साडू. परत येऊ नको घरी मावाल्या जे काम करा 5,000 रुपये जास्त नाही. ऐ तिकडे जाय तुझ्या बायको जेवढं हाऊस माऊस करायची ना द्या पैसे हा मला तर नको नको झाले असं काय नवरच करू घे आता असा पटाक काय? कर. हा हा नवरच करू घे तू आता हा तो आले हाऊस मग पुढे आता जरा ही काय माई पोतीच्या गळ्यात घालेली हम्म. मग म्हणलं नवराच केला बरं बरं तू. मी राहतो मोकळा आता हं. आणि बा तू माय मी काय करायचं काय हाच नवरा करून घे हाच तवले हाऊस माऊस दाजी कर काय करायचं सांगा सांगा निर्णय आपला मला काय करायचंय हा, घ्या आपलं ठरवून. काय ठरेल ते सांगा हा मी आपल्याला गोव्याला जातो हा जा मग जाऊ द्या चालू आहे चल केलं तुम्ही बा वाट तिकडंच थांबा मग नाही रे तुम्ही केलं बाळाला परपंच वाटवलं कोणा आता तू काय तो नवरा तुला ताबत नाही घेतात हे तू देवा. बहीण तो का बहीण आली तुला कळत मला ते नाही येडच समजत हिला येऊन 2-3 महिने झाले हा. महिनाभर ते यालाच गेले 15 दिवस महाराष्ट्र दर्शनला हा. आणि 2 महिने झाले मानावऱ्याच्या गादीवर झोपती माझा घ्यावं मी बाहेरच आहे इकडं किचन मध्ये का मी इकडे किचन मध्येच तार पाडेले मी एवढं सहन करू राहिले काय सांगू दाजी तुम्हाला मा करू का जीवाचं वाटोळं कडत तू आता तो जीवाचं नाही केलं तो मा वाटोळं करून ठेवले मा आता केलंच केलं तो त्या पाहुण्याच्या जीवाचं वाटोळं केलंय आईश फक्त तुमच्या जीवाचं कल्याण झाले दोघांच्या वाटोळं आता आमच्या एक दोघांचं नवरा झालं. करू घे एक काम हा. कर मी काय आईच्या आवतासाठी. म्हणतो मेवणी, याच्यावरून आपले भांडणे चालू ना अगं तुला काही लाज आहे का खुशाल म्हणते जा त्याच्या जाऊ तर काय कानू नाही आता याच्या बाय किती मोठा गड आहे हा हिंडा फिरायला तर नेतो मग बाहेर आता तुला बहिणीचा परपंच नाचवायचा आहे का? बाई तरी काय सोयीचं बोलती कानू आता एक काम करतो आमच्या जीवाचं काहीतरी करून देतो चल ग अरे तू काय सांगत मला चल रे चल चल आपण अरे लग्न मा काय करू आपण आम्ही चालू जीव द्यायला चल चल जेवण न्यायचं लग्न करू तिकडे जाऊ माजले मग हे माजले नाही रे पण तुम्ही करू लागले जीवाचं काय करू लागले त्याला कोण काय करणार अहो मेवणे बाई तुम्हाला सुद्धा पाठायला पाहिजे इतक्या दिवस कुठं बहीण ठुत असते का अहो तो काही चवाचा माणूस आहे का तो मा काही चालून देतो का अहो, तुम्ही एखादा मला फोन करता का दाजी या तुमची बाई पिढी येईल 4-8 दिवस झाले का तुमचे भांडणं झाले का काय हो, हा? दाजी, तुम्हाला काय सांगू हे? मला फोन करायला तुम्ही कोण झाकून मला ठेवलं हात झाकून वरती नाही. तुम्ही झाकून ठेवलं हा, तुम्ही तुमची नुसतं- अहो, काय सांगायचं आहे ते बरं माझ्या जीवाचं वाटोळं झालं. अहो, माय- दोघांच्या काळात हात टाकीत चालले लय हसत मग होते ते ना भाऊ माई बायको घेऊन पळाला तो मग आता काय करते साडू म्हणजे मेवणी बहीण होती का हिची बहीण होती ती तुमची बायको हा लय वाईट झालं नाही ना हार घेतले होते अरे हार बाशिंगा काय भानगड यायची ते पळून गेले काय मग? नाही मग डायरेक्ट गेले बरं आम्ही चालू महिने झाले फिरायला तिला इकडे येऊन तिनं सगळं सगळं जसं काय बायको तुम्ही काय बोलते ठेवायचं तसं. वहिनी? हा तुम्हाला चूक कळत सगळी नाही का? चूक सगळी आहे मेवणी काही तुम्हाला मावाला. माहिती ना तुमचा भाऊ हा. मला काही चालून देतो हा? तुम्हाला माहिती आहे ना दोघांची वाद चालू तुम्ही काय सांभाळलं मग तिला आता- नवऱ्याच घर द्यायचं काढून तुम्ही या बाळ खावल्याला आज नव्हती वाटत काय? हा, तुम्ही मला काही तुम्ही कमाना बिन घ्यायला यायचं ना. तुमचं जर नवरा बायकोंचं तुम्ही ताळात मिळ जमावला असता तर मा वाटोळं झालं नसतं. काय झालं माहिती ते म्हणते ना एक कोल्हन 17 ठिकाणी गेलं काय झालं भाऊ आमच्या दोघांना नवरा बायको झाले भांडणं झाले म्हणलं ही गेली भेटून घ्यायचं आई बाप आहे अरे गेली तू बरोबर भाड्या द्या ना वाजता तर तिथे नीट बोला जरा, नीट बोला जरा. हा. हा. जा पाहुणं जाऊ द्या नीट आता काय काय? बोला? डोक्याला काय ताण पाहणार द्या. मी नाही पाहणार मी दिली सोडून आता विषय झाला पाहिला. नाही तू दिला इशे सोडून तो हा. घातला शेंदूर मी चाललो माघारी तो घातला मी दुसरी शेंदूर. करतो आता हा. दुसरी करतो आम्ही आता हा. मग मी काय दुसरा नवरा पाहू काय तिकडच पाय पाहिजे नाही, मला नाही, इकडे वाटली आपण बायको बोली सांभाळता नाही जाऊ. आली शिरपत उडी जाणू चला